मग अभ्यास करायला पुस्तकं नाही, अभ्यासाची अडचण, पैसे नाही. मग रोज आपलं सकाळी उठायचो 5:30 वाजता आणि 7:30 वाजेपर्यंत 100 घागरी पाणी घालायचो, 50 घागरी, आणि मग 7:30ला कॉलेजला जायचो. जे काही पुस्तकं लायब्ररीत आहेत तिथंच अभ्यास करायचं. घरी पुस्तक विकत घेणं झालं नाही माझं. आणि त्यावेळेस PUC होती, PUCची परीक्षा मी दिली. त्याच्या पुढे फर्स्ट इयर होतं, त्याची दिली. पुढे शिकणं शक्य नव्हतं, कारण वडिलांचं तोपर्यंत 5,000 रुपयाचं कर्ज झालं होतं. गावाकडे सवय असते, 25% ते व्याज त्यांना द्यावं लागतं. आणि शाळा कॉलेजला जायचं नाही हा निर्णय झाला माझा. 1 जुलै महिन्यामध्ये 14 किलोमीटर दूर आमचे काळे गुरुजी सायकल घेऊन माझ्याकडे. बघितलं मी त्यांना, कोळप्या, तुम्हाला कोळपे कळणार नाहीत, जेव्हा धान येतं, पीक येतं, त्या पिकातलं तण काढण्यासाठी कोळपं आणायचं असतं. मी कोळपे आणत होतो. त्यांना मी पाहिलं, म्हणलं हे आले. त्यांनी येऊन सांगितलं की डॉक्टरला आणे. म्हणजे डॉक्टर नाही, झालं नव्हतं. तात्याराव, तू मराठवाड्यामध्ये 10वा आलायस म्हणे, तुझा मेडिकलला नंबर लागला. आणि डॉक्टर झालो. डॉक्टर कसा झालो? मी स्वप्न बघितलं, होऊ दे मला अडचणी, पण मला डॉक्टर व्हायचं. आणि मग डॉक्टर झालो. पण जर आपण स्वप्नच नाही पाहिले, आणि स्वप्न काय पाहिजे? 2 गोष्टीचे स्वप्न पाहिजे. एक स्वप्न स्वतःसाठी, एक स्वप्न दुसऱ्यासाठी. आपण काय स्वप्न बघतो? आपण कधी स्वप्न बघतो? जेव्हा आपण झोपेत नाहीत आणि जागे पण नाहीत, त्यावेळेस आपण स्वप्न बघतो. काय बघतो? काहीतरी बघतो. एखादे वाघाने मारलं, कुणाला लांडगा आला, म्हशीने मारलं, असलं काहीतरी बघतो आपण. ते नाही बघितलं तर जे विषय आपला कधी आपल्या हातून झाला नाही, घडला नाही, असं काहीतरी स्वप्न बघतो. ह्याला स्वप्न नाही म्हणायचं. हे जे स्वप्न बघतो हे आपण आपल्या शरीराला वाटोळं करतो, त्याला स्वप्न म्हणायचं. कारण हा तुम्ही जागलाय आणि जागल्यानंतर डोळे झाकून पडलाय, तेवढाच काळ उठा आणि स्वप्नासाठी करा काहीतरी. स्वप्न तसे बघू नका, अर्धवट झोपून नका बघू. उठा. त्या काळामध्ये सकाळी उठा ना, 5 वाजता उठा, पुस्तक वाचा. 5 वाजता उठा, काही करा, तुम्ही लिहा, व्यायाम करा, फिरायला जा. ते स्वप्न आहे, शरीर चांगलं राहील. पण आपण ते बघत नाही. आपण काय करतो? आज चांगलं, डोळे बंद करून झोपायला लागतो. तसे स्वप्न नाही. स्वप्न उघड्या डोळ्याने बघा आणि मेंदूला स्वप्न बघायला सांगा. आपला जो सबकॉन्शियस मेंदू असतो, तो जो स्वप्न बघतो ते कधी खरे होत नाहीत. आपला जो कॉन्शियस मेंदू असतो त्याने उघड्या डोळ्याने स्वप्न बघा, ते स्वप्न नक्की यशस्वी होतात. आपण नेहमी स्वप्न बंद डोळ्याने बघतो म्हणून यश येत नाही. पण उघड्या डोळ्याचे स्वप्न यश येतच. फक्त एकच आहे की त्याला मेहनत लागते, आणि मग आपण ती मेहनत केली पाहिजे. पण आपल्याकडे आपण ती मेहनत करायच्या मागे लागत नाही. तर तुमच्या बाबतीत सांगतो, जर आपण असं केलं ते होणं शक्य आहे. एक उदाहरण म्हणून सांगतो. तुम्ही माणसाला काय काय अडचण येऊ शकतात त्याचं एक उदाहरण सांगतो. मी जेव्हा शिकत होतो 11वी वयाला, तेव्हा माझ्या ज्या घरात किरायाने राहायचो, तो किरायाचा मालक कंडक्टर होता. त्याची मुलगी 10वीमध्ये होती. तिचं नाव सिंधू होतं. तर मी त्यांना सांगितलं की ही मुलगी मला द्या आणि माझं शिक्षण करा. ते म्हणाले हो. त्यांचे वडील हनुमंतराव पाटील, नाव त्यांचं पुढचं सांगत नाही, ते आले, कारण त्यांचा म्हणजे सख्खा भाऊ मुंबईत आहे, जे आहेत ते आले. आणि मग ते माझ्या घरी यायच्या आधी गावातली माणसं अतिशय चांगली असतात. गावातली माणसं म्हणजे कुणाबद्दलही चांगलं नाही बोलणारी माणसं म्हणजे गावातली माणसं. मग त्या गावातल्या माणसाने सांगितलं, कोण पुंडलिक? बरं, हे बाहेरचा आला माणूस, माझ्या बापाचं नाव पुंडलिक. त्याने सांगितलं ते पुंडलिकराव. अरे म्हणले पुंडलिकच नाही तर त्याचा राव कसा होईल? ते नाही म्हणले कुणी. मग म्हणले ते कोणीतरी आहे. हो हो, झोपडी आहे म्हणले, घर नाही. त्याला घर नाही, कशाला देतो पोडगी? आणि तो माणूस घोड्यावर बसून आला होता. आम्ही आपलं पोहे घरी मिळणार नाहीत म्हणून पळवून पोहे घेऊन गेलो. ते माणूस गावातनं परत गेला. गावातल्या लोकांनी सांगितले झोपडीमध्ये मजुरी करतो, कशाला देतो?
पण मी स्वप्न बघितलं होतं MBBS व्हायचं, MBBSला लागलो आणि 3ऱ्या वर्षात असताना आमदार मुलगी द्यायला आले माझ्याकडे, म्हणजे माझी मुलगी करा. तर मी म्हणलं हो, पण माझ्या घरी जा. म्हणलं का? घर नाही म्हणलं मला. नाही म्हणले तरी द्यायचे, अजिबात देऊ नका म्हणून. कारण तुम्ही आता हो म्हणाल, माझ्या गावात गेल्यास गावातले लोक सांगतील ह्याच्याकडे काही नाही, पुन्हा नाही म्हणाल, ह्याच्यापेक्षा तुम्ही गावात जा माझ्या. मग ते माझ्या गावात गेले. चांगले होते ते बिचारे, आता नाहीत जीवन. रघुनाथराव मुंडे असं त्यांचं नाव होतं, नशिबामुळे. आणि ते गावात जाऊन त्यांनी सांगितलं की ह्याला काही नाही. म्हणले आम्हाला डॉक्टर आहे बस. आणि एका कंडक्टरनी पोरगी दिली नाही, पण स्वप्नामुळे एका आमदारांनी पोरगी मला दिली. स्वप्न बघितलं. ते जर मी बघितले नसते तर ते कंडक्टरचं सोडा पुरा शेतकऱ्यांनी पण दिली नसते, गावात गेलो असतो. पण आपण काय करतो, कुठलीही गोष्ट भारतीयांना अर्धवट करायची सवय आहे. कुठलीही गोष्ट आपण कुठलीच गोष्ट पूर्ण करत नाही. शिक्षण पूर्ण करत नाही, मेहनत पूर्ण करत नाही. मुंबईमध्ये राहतो, माझ्या मेडिकल कॉलेजमध्ये वर्ग 3 वर्ग 4चे कर्मचारी राहतात, त्यांच्यातला एकही डॉक्टर झाला नाही. तळ राखील ते पाणी पिल म्हणतात. मेडिकल कॉलेज बाजूला आहे, ते राखतायत मेडिकल कॉलेज. एकही मुलगा डॉक्टर का होऊ नये? त्याचं कारण आहे शिक्षण किती. 10वीला 4दा नापास, 12वीला गेला नाही. कुठे राहतो? मुंबईत. पण इच्छाशक्ती नाही आहे. जोपर्यंत तुम्हाला इच्छाशक्ती असत नाही तोपर्यंत तुम्हाला यश येत नाही. आणि मग इच्छाशक्ती कशी? जे माणसं इच्छाशक्तीने जगतात